तुळजापूर मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा. तुळजापूर मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराविरोधात फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निवेदन देण्यात आले आहे. उपजीविका संरक्षण व पथविक्रेते विनियमन अधिनियम 2014 अंतर्गत फेरीवाल्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर मंदिर परिसरात मागील 30 ते 30-35 वर्षांपासून अनेक दलित महिला व पुरुष लहान मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसर तीर्थक्षेत्र असल्याने येथे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून काही जणांकडून पारंपरिक देववस्तू, बांगड्या, दोरे विक्रीच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र अशा व्यवसायांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप फेरीवाला संघटनेने केला आहे. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करावा, सर्वेक्षण व बायोमेट्रिक नोंदणी करून अधिकृत समिती स्थापन करावी, तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून परवाने देण्यात यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 20 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष मुकेश भाऊ शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष गोरख भाऊ पारधे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. काल आम्ही जिल्हाधिकाऱ्याजवळ निवेदन दिलेलं आहे. फेरीबाबत अतिक्रमण दररोजच अतिक्रमण येत आहे मंदिर परिसरात. जी आमच्या दलित महिला, दलित बांधव आहेत ते त्यांची नुकसान करते ती नगरपालिका आणि डिपार्टमेंट. काल आम्ही जिल्हाधिकाऱ्याजवळ निवेदन दिले. आता आम्ही त्यांना तारीख दिली की जागा उपलब्ध करून देण्यासाठी. जर त्यांनी 20 तारखेपर्यंत आमच्या दलित समाजाला किंवा महिलांना जर जागा उपलब्ध नाही करून दिली तर अन्यथा आम्ही उपोषण करण्यात येईल.